तर सध्या ही दृश्य आपण बघतो आहोत मंत्रालयातली। सध्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग करणार आहेत। मंत्रालयामधली ही दृश्य आहेत। शिंदे आणि फडणवीसांकडून मंत्रालयामध्ये आता योग प्रशिक्षण घेतलं जातंय, योग दिन साजरा केला जातोय। आज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये योग दिन साजरा केला जातोय। मुंबईत सुद्धा मरीन ड्राईव्हवर योगा बाय द बे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय। या ठिकाणीही अनेक सेलिब्रिटी उपस्थित आहेत आणि आता थेट मंत्रालयामध्ये आपण बघतो आहोत की मंत्रालयातल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत, मंत्रालयामधल्या कर्मचाऱ्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे योग दिन साजरा करतायत। शिंदे आणि फडणवीसांकडून थेट मंत्रालयामध्ये योग साधना केली जाते। सध्या त्यांनी योगाला सुरुवात केलेली आहे। आज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरामध्ये योग दिन साजरा केला जातोय। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि जनसामान्यांपर्यंत या योग दिनाचं महत्त्व पोहोचवण्याकरता सेलिब्रिटींद्वारे सुद्धा आणि सोबतच अशा प्रकारे नेत्यांद्वारे सुद्धा योग दिन साजरा केला जातो। श्वास घेताना दोन्ही हात दोन्ही साइडने वर लावून एक नमस्कार करून हात खेचून धरणे। श्वास सोडताना हात दूर करून खांदे मागे करून जवळ खाली येणे। चौथं ताडासन करूया। रिस्ट क्रॉस करायची, श्वास घेऊन हळूवारपणे वर जाणे, श्वास रोखून धरणे, श्वास सोडताना हळूवारपणे हात मागे घेऊन खाली आणणे। कोणासन नंबर 1 करूया। तर आपण बघतोय की मंत्रालयामधली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज योग साधना करतायत। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची योग साधना वेगवेगळ्या नेते मंडळींकडून केली जाते। नागपूरमध्ये सुद्धा नितीन गडकरींनी योग साधना केली। मुंबईत सुद्धा मरीन ड्राईव्हवर योगा बाय द बे या सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुद्धा योग साधना करता आहेत। खरं तर नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे बऱ्याच कसरती या दोन्ही नेत्यांना कराव्या लागणार आहेत। मात्र त्या कसरतींपूर्वीची ही योग साधना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या राजकीय कसरती आपल्याला सवयीच्या आहेतच, त्या आपण नेहमीच बघतो। मात्र अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कसरती योग दिनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत। उपमुख्यमंत्र्यांना सुचवलं जातंय की कशा पद्धतीने योग्य पद्धतीने योग केला जावा। ही थेट दृश्य तुम्ही बघताय मंत्रालयामधनं। मुंबईच्या मंत्रालयामध्ये योग साधना केली जाते। आपल्या सहकाऱ्यांसोबत, कर्मचारी आणि अधिकारी वर्गासोबत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे योग साधना करतायत। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडला गेलाय। या दिवसाला उन्हाळी संक्रांती असंही म्हटलं जातं आणि त्यामुळेच 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडला गेला। राज्याची काळजी वाहण्याकरता, राज्यातलं राजकारण सांभाळण्याकरता अनेक वार पलटवार हे या नेत्यांकडून नेहमीच केले जातात। अनेक कसरती केल्या जातात, अनेक राजकीय डावपेच सुद्धा आखले जातात। मात्र आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ऑन ग्राउंड कसरती या दोन्ही नेत्यांच्या आज आपल्याला बघायला मिळत आहेत। This is for neuromuscular coordination and stilling the body. Stilling the body stills the mind. So, slowly take your foot up, wherever you can, fix it up. Right or left? Join whichever you feel comfortable. Some people are better with the left, some people are better with right. Join your palms together. Stay still. Keep your eyes open. Namaskar. Watch your breath. Very nice, very nice, very nice.
और बेरोजगारी से तर योग केल्याने झोप सुधारते असंही म्हटलं जातं, शरीरामध्ये लवचिकता वाढते आणि ती लवचिकता वाढवण्याची गरज आपल्या या दोन्ही नेत्यांना आहे असं आपल्याला या दृश्यांमधनं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी कसोशीने प्रयत्न करतायत योग्य पद्धतीने योगाभ्यास करण्याचा आणि त्यांचे प्रशिक्षक हे सुद्धा त्यांना शिकवायला तत्पर आहेत। अनेक तास काम करणारे मुख्यमंत्री अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ओळख आहे, त्याच्यामुळे योगाभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे हे त्यांच्याकडून सांगितलं जातंय प्रत्यक्षपणे। जी योग मुद्रा सध्या हे दोन्ही नेते दाखवतायत, करण्याचा प्रयत्न करतायत, योग मुद्रा त्यांच्याकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ती निश्चितपणे त्यांना अवघड जाते। वेगवेगळे फायदे आहेत योगाचे, अर्थातच लवचिकता वाढते, स्नायू देखील मजबूत होतात, तणाव कमी होतो, अर्थातच राजकीय ताणतणावात सगळेच नेते वावरत असतात आणि मुख्यतः हे राज्याचा भार वाहणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही नेते हे प्रचंड राजकीय आणि इतर तणावांमध्ये असतात, त्याच्यामुळे तणाव कमी करण्याकरता योगाभ्यास हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सध्या हीच दृश्य मंत्रालयातून योग साधनेची दृश्य आपण बघतोय। आज राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी योग दिनाचा उत्साह बघायला मिळतोय, योग दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। नागपूरमध्ये सुद्धा नितीन गडकरींनी योगाभ्यास करून प्रात्यक्षिकं दाखवली, सोबतच मुंबईमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्हवर योगा बाय द बे या सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्या ठिकाणी सुद्धा अनेक सेलिब्रिटी उपस्थित आहेत। आणि योग दिनानिमित्ताचा हा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिला जातोय। दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मंत्रालयातल्या या योग साधनेत अनुपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पीठ में आराम आना। चौथा वेरिएशन, सांस लेते हुए हाथ ऊपर और सांस छोड़ के पूरा डायफ्राम कॉन्ट्रैक्ट करके आगे की तरफ झुकना है। कानों को हथेली के साथ जोड़ के जितना हो सके एक्सहेल में खींचिए। इनहेल में ऊपर उठेंगे धीमी गति से और एक्सहेल में छोड़ देंगे। अभी बहुत इम्पोर्टेंट है मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता योगाभ्यासामध्ये सहभागी झालेले आहेत। योगाचे विविध प्रकार, विविध व्यायाम त्यांच्याकडून सध्या करण्यात येत आहेत। 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि योगा करताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि यावेळी खास करून मंत्रालयामध्ये हा योगाभ्यास सध्या सुरू आहे।